Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper first. Weather and climate. Weather and climate. In previous lecture, explain the effect of climatic element on plant growth. That is a temperature, rainfall, This point explained in previous lecture. Then in this lecture explain the effect of humidity on plant growth. What is meant by humidity? Humidity refer to the water vapor content of the atmosphere. Humidity refer to the water vapor content of the atmosphere. Liquid water is converted into water vapor by evaporation. Liquid water is converted into water vapor by evaporation. The amount of water vapor in the atmosphere depend upon wind and temperature. आता ह्युमिडिटी म्हणजेच काय? आर्द्रता. आर्द्रता म्हणजेच काय की वॉटर वेपर जे असतं ॲटमॉस्फिअरमध्ये, जे हवामध्ये ओलावापणा असतं ते म्हणजेच ह्युमिडिटी, ज्याला आपण आर्द्रता असं म्हणतो. तो लिक्विड वॉटर हे इव्हापो ट्रान्सपिरेशनमध्ये काय होतं? बाष्पीभवनामुळे त्याचं बाष्पीभवन होतं आणि गॅसेस रूपात होतं आणि ते हवेमध्ये सामावलं जातं. तर वातावरणामध्ये काय ओलावापणा तयार होईल. जसं आपण पाणी गरम केलं तर एखादी वर आपण झाकण ठेवलं तर कसं पाणी जमा होतं, काय होतं? ते वाफ आहे ना. तर असं वाफेचं हवेमध्ये जास्त प्रमाण झालं की ह्युमिडिटी जास्त झाली म्हणतो, कमी प्रमाण झालं की लो ह्युमिडिटी असं म्हणतो. तर हे ह्युमिडिटी कमी जास्त होणं हे कशावर अवलंबून आहे? तर विंड आणि टेम्परेचरवर आहे. विंड आणि टेम्परेचर. जास्त तापमान वाढलं तर हवेमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये ओलावा कमी होईल, साहजिक आहे, ओलावा कमी होईल. आणि टेम्परेचर कमी असेल तर ओलावा जास्त होईल, असं राहील की नाही? साहजिक आहे. विंड शांत असेल तर ओलावा टिकून राहणार, विंड जास्त वारं वाहत असेल तर कमी होणार. तर अशा रीतीनं हे विंड आणि टेम्परेचर अफेक्ट करतं ह्युमिडिटीवर. देर आर टू टाईप्स ऑफ ह्युमिडिटी. स्पेसिफिक ह्युमिडिटी मीन्स रिलेटिव्ह ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्लांट ग्रोथ. तर पिकाच्या बाबतीत रिलेटिव्ह ह्युमिडिटी हे फारच उपयुक्त असतं. इट मीन्स वेट ऑफ वॉटर वेपर पर युनिट वेट ऑफ एअर. It means weight of water vapor per unit weight of air, including water vapor. It means weight of water vaporचं वजन per unit weight of air, हवेच्या वजनाशी आहे ना. वेट ऑफ वॉटर वेपरचं वजन आणि पर युनिट वेट ऑफ एअर हे म्हणजेच रिलेटिव्ह ह्युमिडिटी. देन ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, it is actual quantity of water vapor by weight pressure in a given volume of air. आता इथं एअर वेट आहे का नाही, फक्त काय ॲक्च्युअल क्वांटिटी ऑफ वॉटर वेपर बाय वेट प्रेझेंट इन अ गिवन व्हॅल्यूम ऑफ एअर. त्या व्हॅल्यूम ऑफ एअरमधलं काय क्वांटिटी ऑफ वॉटर वेपर नोन ॲज ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी कामाची नाही आपल्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी पिकाच्या बाबतीत कामाचं आहे. नेक्स्ट, रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज असेन्शियल टू प्लांट ग्रोथ. रिलेटिव्ह ह्युमिडिटी पिकासाठी उपयुक्त आहे. हाय ह्युमिडिटी रिड्युसेस ट्रान्सपिरेशन अँड इव्हापोरेशन लॉसेस ऑफ सॉइल वॉटर. हाय ह्युमिडिटी रिड्यूस ट्रान्सपिरेशन अँड इव्हापोरेशन लॉसेस ऑफ सॉइल वॉटर. रिड्यूस, तर जास्त ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता जास्त हवेमध्ये, ट्रान्सपिरेशन रेस्पायरेशन कमी होणार, इव्हापोरेशन है ना. ह्युमिडिटी जास्त कधी असते? टेम्परेचर कमी असेल तर तेव्हा इव्हापो ट्रान्सपिरेशन कमी होणार आणि पाणी कमी लॉस होणार. पिकांनाही कमी लागणार पाणी, कारण जेव्हा तापमान कमी असेल तर इव्हापो ट्रान्सपिरेशन कमी, पिकांना कमी पाणी लागणार आहे ना. जर सूर्यप्रकाश निघाला नाही तर थंड वाटतं, पिकाची कंडिशन चांगली असते. जेव्हा ऊन
तडाख्याचं पडलं, ओलावा कमी असेल तर वाळून जातात पिकं. सकाळी टवटवीत दिसतात, दुपारी वाळलेले जातात, आहे की नाही. तर अशा पद्धतीनं हे जास्त ह्युमिडिटी ट्रान्सपिरेशन कमी करते, ट्रान्सपिरेशन कमी होतं, म्हणजे पाणी कमी लागतं. लो ह्युमिडिटी इन्क्रीज द वॉटर रिक्वायरमेंट ऑफ द क्रॉप अँड अफेक्ट द ग्रोथ अँड यील्ड ऑफ क्रॉप. वॉटर रिक्वायरमेंट ऑफ द क्रॉप अँड अफेक्ट द ग्रोथ अँड यील्ड ऑफ क्रॉप. तर लो ह्युमिडिटी काय करतं, वॉटर रिक्वायरमेंट वाढतं. काय होतं, वॉटर रिक्वायरमेंट वाढतं आणि पाणी जास्त लागतं पिकांना. पिकांना काय लागतं, पाणी जास्त लागतं वाढीसाठी. आणि अफेक्ट करतं पिकाच्या वाढीवर, उत्पन्नावरही अफेक्ट होतं. लो ह्युमिडिटी, पाणी जास्त लागणार, वाढ व्यवस्थित होणार नाही, उत्पादन मिळणार नाही. हाय ह्युमिडिटी अफेक्ट फोटोसिंथेसिस, फ्लॉवरिंग, फ्रुटिंग अँड पॉलिनेशन. जास्त ह्युमिडिटी फोटोसिंथेसिस अफेक्ट करतं, फ्लॉवरिंग, फ्रुटिंग आणि पॉलिनेशन हे सर्व काय होतं, अफेक्ट होतं जास्त ह्युमिडिटीमुळं. मग रिलेटिव्ह ह्युमिडिटी असायला पाहिजे. हाय ह्युमिडिटी इज फेवरेबल फॉर इन्सिडन्स ऑफ पेस्ट अँड डिसीजेस, मोर इन्सिडन्स ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. तर कीटकाला, रोगाला पोषक वातावरण निर्माण होतं हाय ह्युमिडिटी असेल तर. काय ढगाळ वातावरण म्हणतो आपण, रोगाला पोषक आहे म्हणतो. माणसालाही रोग होतात, आहे की नाही, सर्दी, थंडी. तर पिकांनाही रोगराईचं प्रादुर्भाव जास्त होतं, कीटकाचा प्रादुर्भाव जास्त होतं. देन ह्युमिडिटी इज एक्सप्रेस इन पर्सेंटेज. ह्युमिडिटीचं युनिट काय, पर्सेंटेज आहे. ह्युमिडिटी मेजर्ड बाय इन्स्ट्रुमेंट हायग्रोमीटर. विच इन्स्ट्रुमेंट, हायग्रोमीटर. तर हायग्रोमीटरच्या सहाय्याने ह्युमिडिटी मोजलं जातं आणि त्याचं पर्सेंटेजमध्ये मोजलं जातं. कशामध्ये, पर्सेंटेजमध्ये मोजलं जातं. नेक्स्ट, ह्युमिडिटी, मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज मेजर्ड ॲज अ ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी और ॲज अ रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इज द अमाऊंट ऑफ वॉटर प्रेझेंट इन अ युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर. तर हेच आपण अगोदर बघितलेलं. रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज द अमाऊंट ऑफ वॉटर प्रेझेंट इन एअर ॲज अ पर्सेंटेज ॲट द सेम टेम्परेचर अँड एअर प्रेशर. तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी हे पिकासाठी महत्त्वाचं आहे. तर व्हॉट आर द इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑन प्लांट ग्रोथ. तर ह्युमिडिटी प्लांट ग्रोथवर कसं अफेक्ट करते. द गॅसेस फॉर्म ऑफ वॉटर इज वॉटर वेपर. द गॅसेस फॉर्म ऑफ वॉटर इज वॉटर वेपर. वॉटर वेपर कशाला म्हणणार, जे गॅसेस रूपात पाण्याचं बाष्पीभवन झालेलं. ह्युमिडिटी इज अ टर्म यूज टू डिस्क्राईब वॉटर वेपर इन द एअर अफेक्ट प्लांट ग्रोथ. अफेक्ट प्लांट ग्रोथ, पिकाच्या वाढीवर परिणाम करते. तर या पद्धतीनं हे वॉटर वेपर या पानावर जमा होणार आणि हाय ह्युमिडिटी अफेक्ट करते. तर डेंजरस साईन टू लिटल ह्युमिडिटी. कमी ह्युमिडिटी काय परिणाम करते. लीफ टिप्स ब्राऊन अँड श्रायवल्ड. लीफ टिप्स काय होतं, ब्राऊन होतं टिप्स आणि श्रायवल्ड होतं, कोमजले जातं. दुसरं लीफ एडजेस, एड्ज आहे ना, हे साईडचं जे असतं पानाचं दोन्ही साईडने हे जे असतं एड्ज म्हणतात त्याला, आहे ना, जे साईडचं आहे ना, तर ते एड्ज. टर्न येलो, टर्न येलो हे काय होतं, पिवळं पडतं साईडचं. मेनी ऑकर आहे ना, तर हे पानावर परिणाम करणारे ह्युमिडिटी. जे पानाचं जे टिप पोर्शन आहे ते ब्राऊन होतं, ड्राय होतं, श्रिंकेल होतं आणि पानाचं एड्ज जे आहे ते पिवळं पडतं. नंतर बर्डवर अफेक्ट करतं. बर्ड्स अँड फ्लावर श्रॅवल अँड फेल. तर हे व्यवस्थित फळधारणा होत नाही, तर हे फेल होऊन जातं, फळधारणा होत नाही व्यवस्थित, फुलं गळून जातात. ल्यूज फेल इफ प्लांट इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू ड्राय एअर. तर हे पानं फेल होतात, म्हणजेच ड्रॉप होतात. इफ प्रीमॅच्युअर ल्यूज फॉल डाऊन. याचं वय न होताच पानं काय होतात, गळून जातात. कशामुळं, लो ह्युमिडिटीमुळं. टेम्परेचर जास्त असतं, गळून जातात पानं. देन डेंजरस साईन टू मच ह्युमिडिटी म्हणजे हाय ह्युमिडिटी. हाय ह्युमिडिटी काय अफेक्ट करतं प्लांटवर. देन पॅचेस ऑफ
ग्रे माउल्ड ऑन ल्यूज, पॅचेस ऑफ ग्रे माउल्ड, भुरी रोगाचे लक्षणे जे दिसतात की नाही, तर हाय ह्युमिडिटी जास्त ह्युमिडिटी झाली की भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतं, असं पांढरे पॅचेस दिसतात लक्षात. नेक्स्ट, पॅचेस ऑफ रॉट ऑन ल्यूज ऑफ स्टेम्स कॉज अँड सकुलंट व्हेरी सेन्सिटिव्ह. तर या पद्धतीनं हे पॅचेस आपल्याला रॉटिंग झालेले दिसतात आणि सकुलंट जे असतं कवळं भाग हे लवकर जास्त अफेक्ट होतं. देन ऑल्सो हाय ह्युमिडिटी अफेक्ट ऑन द फ्लावरिंग कवर्ड विथ ग्रे माउल्डी ग्रोथ होते. ग्रे माउल्ड म्हणजे पांढरी बुरशीची इथं वाढ होते, ज्याला आपण भुरी रोग असं म्हणतो. सोप्या भाषेमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतं जास्त ह्युमिडिटी असेल तर. नेक्स्ट बघूया आपण, हे बघा पावडरी मिल्ड्यू आहे नाही, भुरी रोग हे पावडरी मिल्ड्यू. जेवढे काही वेलवर्गीय पिके असतात, ग्रेप्स आहे, कुकुंबर आहे ना, दोडका आहे, काकडी आहे, सगळं या पानावर हे भुरी रोगाचं जास्त प्रादुर्भाव आढळतं. तर हे डाउनी मिल्ड्यू खालच्या दिशेनं तयार झालेलं असतं, त्याला डाउनी मिल्ड्यू. ते दोन्ही जास्त ह्युमिडिटीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं या रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो. आणि झाडाचे पानंसुद्धा हिवाळ्यामध्ये पूर्ण पांढरे शुभ्र झालेले दिसतात, तर ते पावडरी मिल्ड्यू हाय ह्युमिडिटीमुळे होतं ते. नेक्स्ट, इंस्ट्रुमेंट सायक्रोमीटर, हायग्रोमीटर. रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स present. It is expressed in percentage of the amount needed for saturation at the same temperature. Saturation at the same temperature. The relative humidity is the amount of water vapor present in the air. तर आपण relative humidity is the amount of water vapor present in the air. It is expressed in percentage of the amount needed for saturation at the same temperature. तर हवेमध्ये ओलावा किती आहे हे मेजरमेंट घेण्याचा सायक्रोमीटर आणि हायग्रोमीटर हे दोन इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातं आणि पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस केलं जातं. द इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर मेजरिंग रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज कॉल्ड ॲज हायग्रोमीटर और सायक्रोमीटर. हे रिलेटिव्ह ह्युमिडिटी मोजण्याचं इन्स्ट्रुमेंट कोण आहे, हायग्रोमीटर और सायक्रोमीटर आहे. Psychrometer consists of two bulbs with thermometer, that is wet bulb and dry bulb, and reads humidity based on the difference between two. तर या पद्धतीने हे इन्स्ट्रुमेंट आहे. हे सायक्रोमीटर आहे, दोन बल्ब असतात. तर हे सायक्रोमीटरद्वारे आपल्याला ह्युमिडिटी मोजता येतं आणि हे हायग्रोमीटर आहे. तर जास्त करून हायग्रोमीटरचा वापर केला जातं. वेगळ्या प्रकारचे हायग्रोमीटर उपलब्ध आहेत, हे पर्सेंटेजमध्ये दर्शविते. तर हे डिजिटलसुद्धा निघालेलं आहे, तर त्यामध्ये टेम्परेचरसुद्धा मेजरिंग होतं आणि ह्युमिडिटीसुद्धा. तर हे सिलिंग सायक्रोमीटर आहे. तर हे सिलिंग सायक्रोमीटरचा वापर केला जातं. तर हे डिजिटल आहे, पर्सेंटेज 32%, 74 फॅरेनहीट म्हणजे टेम्परेचर ह्युमिडिटी दोन्ही एकाच वेळ मोजणी केली जाते. हे आहे हायग्रोमीटर. नंतर हे आहे हायग्रोमीटरच. तर हे रेड रीडिंग लो ह्युमिडिटी अफेक्ट द प्लांट ग्रोथ, ग्रीन रीडिंग रिलेटिव्ह ह्युमिडिटी सुटेबल फॉर प्लांट ग्रोथ, देन ब्ल्यू रीडिंग हार्मफुल टू हाय ह्युमिडिटी ऑल्सो अफेक्ट द प्लांट ग्रोथ. हे व्यवस्थित असं दाखवलेलं आहे. आपल्या गाडीवर जसं मीटर असतं तर 40-50च्या स्पीडने गेलं तर चांगलं ॲव्हरेज देते. त्यानंतर रेड असतं बघा आहे की नाही, तसं ते दाखवलेलं आहे. तर हे हायग्रोमीटर. तर हे डिजिटल हायग्रोमीटर. तर विंड बघूया आपण. विंड इज द हॉरिझॉन्टल फ्लो ऑफ गॅसेस फ्रॉम हाय प्रेशर एरिया टू लो प्रेशर एरिया. हाय प्रेशर एरिया टू लो प्रेशर एरिया. विंड इज द हॉरिझॉन्टल फ्लो ऑफ गॅसेस फ्रॉम हाय प्रेशर एरिया टू द लो प्रेशर एरिया. वारं का वाहतो, जिकडं लो प्रेशर ते झालं हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडं वारं वाहतो. द नॅचरल मोमेंट ऑफ एअर स्पेशली इन द फॉर्म ऑफ करंट एअर ब्लोईंग फ्रॉम पर्टिक्युलर डायरेक्शन. leeward from which it blow
and windward where it blows. लक्षात. इफेक्ट ऑफ विंड. विंड increases crop water requirement by increasing evapotranspiration. वारं जास्त वाहत असेल तर जास्त evapotranspiration होणार, तेवढं जास्त पाणी लागणार झाडांना. इट इज युजफुल फॉर पॉलिनेशन इन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. वारा महत्त्वाचं काम काय करतं? पॉलिनेशनचं. पोलन ग्रेन एका फ्लावरमधून पोलन ग्रेन दुसऱ्या फ्लावरकडे जातात. वाऱ्यामुळेही क्रॉस पॉलिनेशन होतं, आहे ना, नॅचरल क्रॉस पॉलिनेशन म्हणतो आपण. तर वाराही महत्त्वाचं काम करतं पॉलिनेशनचं. इट हेल्प्स टू इन्क्रीज सप्लाय ऑफ कार्बन डायऑक्साईड फॉर फोटोसिंथेसिस. वारं काय मदत करतं? कार्बन डायऑक्साईड, आहे ना, वारं वाहत असेल कार्बन डायऑक्साईड मिळतं फोटोसिंथेसिस रिॲक्शनसाठी. प्लांटला फोटोसिंथेसिस रिॲक्शन करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडची गरज असते आणि ते वाऱ्याद्वारे मिळणार आहे. विंड अल्टर्स बॅलन्स ऑफ हार्मोन्स. विंड अल्टर बॅलन्स ऑफ हार्मोन्स. तर विंड हे पिकामध्ये जे हार्मोन्स आहेत, संप्रेरके जे आहेत, ते कंट्रोल होतं. विंड हेल्प्स इन विनोईंग ऑपरेशन. वारं आपलं उधळणीच्यासाठी कामाला येतं. वारं सुटलेलं असेल तर आपण उधळणी लवकर करू शकतो. उधळणी म्हणजेच काय? क्लीन द सीड, आहे ना, स्वच्छ धान्य करायचं असेल तर वाऱ्याच्या दिशेने आपण काय करतो? उधळतो. तर वारं त्यासाठी कामाला येतं. टॉल क्रॉप्स ड्युरिंग हाय विंड व्हेलॉसिटी लॉजिंग विच ॲडवर्स इफेक्ट क्वालिटी ॲज वेल ॲज क्वांटिटी ऑफ यील्ड. तर उंच वाढणारी जी झाडं आहेत त्याचे फुलं फळं गळून जातात. जसं केळीचं झाड आहे त्याचे पानं फाटतात, तर आणि खालीसुद्धा लोंबतात. ऊस उंच गेलेलं असेल, वारं सुटलं, पाऊस असेल तर तेव्हा ऊस खाली लोंबतं, तेव्हा नुकसान होतं. लक्षात. तर जास्त वारं ही कामाचं नाही पिकासाठी. इट ऑल्सो कॉजेस शेडिंग ऑफ फ्लावर अँड फ्रूट, डॅमेज शूट. तर फुल गळती होते, फळं गळतात, त्याचे जे नवीन शूट आहे ते सुद्धा गळू शकतात. इन्क्रीजेस रेट ऑफ इव्हॅपोरेशन अँड ट्रान्सपिरेशन, रिड्युसेस सॉईल मॉइश्चर, कॉजेस सॉईल इरोजन. इन्क्रीज रेट ऑफ इव्हॅपोरेशन अँड ट्रान्सपिरेशन. तर वाऱ्यामुळं इव्हॅपोट्रान्सपिरेशन वाढतं, रिड्युसेस सॉईल मॉइश्चर, जमिनीमधलं ओलावा कमी होतं, कॉजेस सॉईल इरोजन, आहे ना. तर जास्त वारंही कामाचं नाही, एकदम वारं कमी कामाचं नाही, तर ऑप्टिमम विंड व्हेलॉसिटी असणं गरजेचं आहे. देर आर टू टाईप ऑफ विंड मेजरिंग, दॅट इज अ विंड डायरेक्शन अँड विंड स्पीड. तर वारं आपण त्याची स्पीडही मोजू शकतो आणि त्याची दिशाही आपल्याला बघता येतं. तर डायरेक्शन बघण्यासाठी विंड वॉन इन्स्ट्रुमेंट वापरतात, विंड वॉन म्हणतात त्याला, डायरेक्शन मेन्शन होतं. देन विंड स्पीड, व्हेलॉसिटी मोजायचे ॲनिमोमीटर, किलोमीटर पर सेकंड और किलोमीटर पर आवर्स. तर वारा किती स्पीडनं वाहत आहे, जसं आपली गाडी किती स्पीडनं आपण गाडी चालवत आहोत, जसं आपल्याला मीटरवर दर्शविते, तसं आपलं वाऱ्याचं स्पीड आपल्याला बघायला मिळतं, बघता येतं, ते ॲनिमोमीटरच्या सहाय्याने. तिथं इन्स्ट्रुमेंट आहे. तर जास्त वारंमुळं हे झाडं काय होतात? हे लॉजिंग होतात, ब्रोकन डाऊन होतात, स्प्लिट आऊट होतात ब्रँचेस. हे अर्ध पूर्ण झाड तुटलेलं आहे, हे जास्त वारं वाल्यामुळे, आहे ना. या पद्धतीने केळीचे पानं पूर्ण फाटतात आणि फोटोसिंथेसिस रिॲक्शन स्टॉप होतं. कारण केळी फार नाजूक असते वाऱ्याला, म्हणून केळीच्या आजूबाजूला उंच वाढणारे झाडाची लागवड केली जाते. त्यामुळं वारा विंड काय होतं? ब्रेक होतं, तिथं वारं थांबतं. तर हे वारारोधक झाड असं म्हणतात त्याला. शिवरीचे झाडं वगैरे लावतात बघा, उंच जातात, त्यामुळं आलेलं वारं इथं काय होणार? डॅश होणार त्या झाडाला आणि स्पीड कमी होत जाणार पुढं. तर जास्त वारा या पद्धतीनं फळं फुलं हे गळून पडतात, बरेच आंबे गळतात बघा, आहे ना. तर जास्त वारा कामाचं नाही. आता बघूया आपण इन्स्ट्रुमेंट, ॲनिमोमीटर अँड विंड वॉन. द स्पीड ॲट विच विंड इज फ्लोईंग इज कॉल्ड ॲज विंड व्हेलॉसिटी. विंड व्हेलॉसिटी, तर त्याला आपण विंड व्हेलॉसिटी म्हणतो. विंडची स्पीड म्हणजे विंड व्हेलॉसिटी. द विंड व्हेलॉसिटी दॅट इज विंड स्पीड इज रेकॉर्डेड इन मीटर पर सेकंड or kilometer per hours and miles per hours. The anemometer is a device that is used to measure
विंड स्पीड और विंड व्हेलॉसिटी, विंड स्पीड और विंड व्हेलॉसिटी. तर ॲनिमोमीटर हे काय करतं, विंड स्पीड अँड विंड व्हेलॉसिटी. ॲनिमोमीटर म्हणजे स्पीड मोजतं. वेअर ॲज विंड वॉन इज यूज टू डिटेक्ट द डायरेक्शन ऑफ विंड. डिटेक्ट द डायरेक्शन ऑफ विंड, हे विंडची डायरेक्शन डिटेक्ट करतं. द विंड वॉन पॉइंट्स द डायरेक्शन ऑफ विंड, डायरेक्शन ऑफ विंड. तर हे ॲनिमोमीटरनं काय होतं, स्पीड मोजलं जातं, हे डायरेक्शन मोजलं जातं. काय जातं, हे विंड वॉन आहे आणि हे ॲनिमोमीटर आहे. तर दुसरे डिजिटल आहे. या पद्धतीनं वाऱ्याची स्पीड आपल्याला मोजता येतं. हे डिजिटल मीटर आहे. हे सगळं डिजिटल झालेलं आहे. तर इथं आपण थांबूया. तर आपण 2 पॉईंट कव्हर केले, ह्युमिडिटी आणि विंड. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे क्लायमेटिक एलिमेंट आपण बघणार आहोत. व्यवस्थित नोट करत चला, इतरांना शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन मला मिळत राहील. थँक्स. जय जवान जय किसान.